बिहारमध्ये राज्यसभेसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी भरला उमेदवारी अर्ज. गृहमंत्री अमित शहांची उपस्थिती. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा एकमेव अर्ज दाखल. सुप्रिया सुळे, संजय राऊत, हर्षवर्धन सकपाळ, शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा अर्ज दाखल. राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तावडेंना दिल्या शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर. चालू आर्थिक वर्षात 7.9% वाढ अपेक्षित. सलग 5व्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज. आमदार मनीषा चौधरींकडून मुंबईतील धुळीचा मुद्दा विधानसभेत. धुळीमुळे अनेक मुंबईकरांना घशाचे आजार. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रदूषणासंबंधीचे नियम पाळत नाहीत. आमदार मनीषा चौधरींकडून मुद्दा उपस्थित. मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं की मुंबईत बांधकाम थांबवलं जातं. मंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. तर आतापर्यंत 1400 बांधकामांना थांबवण्याच्या नोटिसा. तर प्रदूषणामुळे 130 बेकरी बंद करण्यात आल्याची माधुरी मिसाळ यांची माहिती. केवळ बांधकाम थांबून प्रदूषण कमी होणार नाही. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या उत्तरावर विधानसभेत वरुण सरदेसाईंकडून मुद्दा उपस्थित. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून मुंबईतील प्रदूषणाबाबत विधानसभेत अहवाल सादर करण्याचे आदेश. बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी आणि कॅसिनो बंद करा. भाजपचे आमदार निरंजन डावकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होती. आता मुख्यमंत्री काय आदेश देणार याकडे लक्ष. कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या घराबाहेर शेतकऱ्यांसह छावा. क्रांतीवीर सेनेचं आंदोलन. कांदा आणि दूध दरवाढीसाठी तात्काळ जो निर्णय आहे तो घ्या. विधानसभेत हमीभाव जाहीर करा. शेतकऱ्यांची मागणी. मुंबई महापालिकेच्या 11 प्रभाग समित्या बिनविरोध. 6 प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक. जी उत्तर प्रभाग समितीमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि ठाकरे सेनेचे जोसेफ खोडी यांचा अर्ज. निवडणुकीच्या वेळी एक अर्ज मागे घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकेच्या 10 नगरसेवकांना महापालिका आयुक्तांकडून नोटीस. हातगाड्या उचलण्याच्या कारवाईला विरोध करून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. त्यामुळे एमआयएम नगरसेवकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. मुंबईत भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा. किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा उपाध्यक्ष. तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार महामंत्रीपदी नियुक्त. अनिकेत निकम, निरंजन शेट्टी, अजय सिंग, सुमिता सिंग हे प्रवक्ते. राहुल गांधींच्या वक्तव्याप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल. वसईच्या तुळीज पोलीस ठाण्यात भाजपचे नगरसेवक गणेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा. नालासोपाऱ्यातील आंदोलनावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक संशयास्पद मतदार. किरीट सोमय्या यांचा संशय. महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून SIR अभियान. हे सुरक्षा अभियान. लाखो घुसखोर बांगलादेशी महाराष्ट्रात असल्याचा दावा. भाजपकडून 7 आणि 8 मार्चला नगरसेवकांचा 2 दिवसांचा प्रशिक्षण वर्ग. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात होणार वर्ग. महापालिकेत प्रभावीपणे काम करण्यासोबतच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंबंधी मार्गदर्शन केलं जाणार. चंद्रपूर महापालिकेत स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावाची घोषणा. काँग्रेसकडून 7 नगरसेवकांना संधी. 7ही जण वडेट्टीवार समर्थक. खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणात VSR कंपनीच्या मालकाची होणार CID चौकशी. RK सिंगल यांना CID पथकानं चौकशीसाठी बोलावलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20पेक्षा जास्त आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी भेटीत DGCAच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित. सुनेत्रा पवारांकडून लवकरच मुख्यमंत्र्यांना एकत्रित भेटण्याचं आश्वासन. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनाही आरोपी करा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांची मागणी. 20 मार्चपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा. ठाण्यातील कोपरीमध्ये चैत्र नवरात्र उत्सवाच्या मंडप पूजनासाठी शिंदेंची उपस्थिती. पूजाविधी करून पार पडलं मंडप पूजन. संत तुकाराम महाराज मैदानमध्ये धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं याचं आयोजन केलं जातं. मुंबईत फुटपाथच्या प्रवेशावर रेलिंग आणि बोलाट्स लावण्याचा निर्णय. वाहतूक कोंडीवेळी फुटपाथवरून दुचाकी नेणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेची नवी योजना. जोडीदाराला प्रतिवादी करण्याची संधी न देता केवळ व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येणार नाही. घटस्फोटाच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयानं दिलेला आदेशही केला रद्द.
अहिल्यानगर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर घाटनांदूर रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद झाल्यास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल बांधा, नागरिकांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक उच्चस्तरीय आढावा बैठक घेत आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची सरनाईकांची सूचना. 582 कोटींच्या विकास कामात भक्तनिवास, बहुउद्देशीय सभागृह, व्यापार संकुल, वाहनतळ अशा सुविधांचा समावेश. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण. प्रकल्पासाठी शेतजमीन दिलेल्यांचं पुनर्वसन नाही. 40 वर्षांपासून नोकरीचा प्रश्न कायम. प्रकल्पग्रस्तांचं कालपासून उपोषण. कोल्हापूरची जीवनदायी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात. नदीपात्रात जलपर्णीचा विळखा. नदीकाठच्या 99 गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात. गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं राजस्थानातील तापमानात मोठी वाढ. पुढील 3 दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज. धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमान 36 अंशांवर. तापमान वाढताच थंड पेयांच्या आणि फळांच्या विक्रीत वाढ. पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढत राहण्याचा अंदाज. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागतात. प्रशासनाकडून पाणी टंचाईवर उपाययोजना. 15 कोटींचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. वाशिम शहरावर पाणी टंचाईचं संकट. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच केवळ 40% पाणीसाठा. पाणी पुरवठा करणाऱ्या प्रशासनाचा लागणार कस. आधी पुनर्वसन मगच बिलाडीचं धरण. नंदुरबारमधील खामगाव ग्रामस्थांचा धरणाला तीव्र विरोध. धरणामुळे गाव चारही बाजूंनी पाण्याच्या वेढ्यात जाण्याची गावकऱ्यांना भीती. धरणाचं काम तात्काळ थांबवण्याची मागणी. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं नाशिकमध्ये आंदोलन. येवला तालुका काँग्रेसकडून तहसील कार्यालयासमोर टिमक्या वाजवून आंदोलन. अहिल्यानगरच्या कोपरगावमधील वारी गावात 1 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली. मध्यरात्री घडलेल्या घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही. गावकऱ्यांकडून बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. सेल्फीसाठी मुंबईत आलेल्या परदेशी महिलेची छेड काढणाऱ्या दोघांना अटक. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आगरीपाडा पोलिसांची कारवाई. वर्ध्याच्या तळेगाव शामजी पंत इथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना मारहाण. आरोपींवर कारवाई करण्याची आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी. पोलिसांना दिलं निवेदन. नाशिकच्या वणीमध्ये लव्ह जिहाद प्रकरण झाल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप. संशयित आरोपीला अटक करण्यासाठी वणीकरांचा मोर्चा. न्हावी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळावर टिळा लावण्यावरून वाद. टिळा लावून शाळेत येण्यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याचा आरोप. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब. मुख्याध्यापकाकडून टिळा लावण्यास कुठलंही बंधन नसल्याचं स्पष्टीकरण. वर्ध्यामध्ये तोतया आयकर अधिकारी पोहोचले. प्राध्यापकाच्या घरी आयकर अधिकारी असल्याचा तिघांकडून बनाव. तिघेही विविध जिल्ह्यातील असल्याची माहिती. प्राध्यापकाच्या घराची चौकशी करण्याचा प्रयत्न. समयसूचकतेनं तोतयाचं फुटलं बिंग. मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला बापाकडून चोप. पुण्यातील MIT ADT कॅम्पसमधील प्रकार. मागील 15 दिवसांपासून हा तरुण विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून त्रास देत होता. अखेर कंटाळून मुलीनं वडिलांना ही बाब सांगितल्यानंतर वडिलांकडून तरुणाला चोप. नागपुरात 12वीच्या पेपर फुटीच्या प्रकरणी आधीच अटकेत असलेला संदीप सरटकर हाच सूत्रधार असल्याचं पोलीस तपासातून समोर. खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनाही त्यानं पेपर पुरवल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती. बँकॉक पुणे विमानातून 75 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात लपवून ठेवला होता गांजा. घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही. पोलिसांकडून शोध सुरू. बीडमध्ये धर्मापुरीकडे जाणारा 10 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी पकडला. मूर्तीफाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. 33 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त. या प्रकरणी नितीन कांदे, भाऊ चौधरी आणि व्यंकटेश फड यांना अटक. धाराशिवच्या भूममधील वारे वडगाव गावात गायीवर बिबट्याचा हल्ला. बाळासाहेब नलावडे या शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून बिबट्याकडून गायीवर हल्ला. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. नागपूरच्या कोही तालुक्यातील मांढळमध्ये पेट्रोल पंपावर दिसला वाघ. नागरिकांनी वाहन थांबवून व्हिडिओ हा काढलेला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुंबईतील बोरिवली पश्चिमेच्या गोराई बस स्थानकात आढळले 2 भरे मोठे अजगर. वनविभागाकडून अजगरांचं सुरक्षितरित्या रेस्क्यू. अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडलं.
वाशिममध्ये वालई शिवारात पाण्याच्या शोधात विहिरीत पडला रोही. 2 तासाच्या प्रयत्नानंतर वनविभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं रोही प्राण्याला बाहेर काढण्यात यश. T20 विश्वचषकात सेमीफायनलमध्ये आज भारत विरुद्ध इंग्लंड. मुंबईतील वानखेडे मैदानावर दोन्ही संघ भिडणार. फायनलचं तिकीट कोणाला मिळणार याची उत्सुकता. राजस्थानच्या लोककलाकारांना ढोलकीच्या तालावर कोळी गीत सादर केलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परंपरांचा अनोखा संगम जो होतोय त्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक. महाराष्ट्र माझा उगर्जा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा उगर्जा सालबर्डी या मराठी चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेत्री पूजा सावंत करारी, निर्भीड आणि तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.